ऍक्टिव्हिटी 5 नंबरची ऍक्टिव्हिटी आहे। याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, वन वर्ड टू फिट देम ऑल ही ऍक्टिव्हिटी आहे। याच्यामध्ये आपल्याला करायचं काय, इकडे लक्ष द्या। आपल्याला काय करायचंय की या बॉक्स मधून कोणते पण 3 शब्द घ्यायचे, कोणते पण आपल्याला आवडतील ते 3 शब्द घ्या आणि त्या 3 शब्दापासून आपल्याला फ्रेज तयार करायची। त्या 3 शब्दासोबत आणखी एखादा शब्द जोडायचा आणि मीनिंगफुल फ्रेज तयार करायची आहे। फ्रेज म्हणजे काय, वाक्प्रचार। जसं आपण म्हणतो ना, पाणीदार डोळे, त्याच्यानंतर लाल लाल बॉटल, त्याच्यानंतर हिरवा गवत, निळ आकाश, ह्या मराठीच्या फ्रेजेस आहेत, मराठीमध्ये वाक्प्रचार आहे। तसे इंग्रजीमध्ये वाक्प्रचार तयार करायसाठी आपल्याला या बॉक्सचा वापर करायचा आहे। आता मी तुम्हाला एक उदाहरण दाखवते। याच्यामध्ये बघा, तिसरा जो रो आहे, तिसऱ्या रो मधला शेवटचा शब्द आहे क्रंची। काय आहे, क्रंची। हे बघा इथे मी स्पेलिंग सांगा, कोण सांगतं क्रंचीचं, वाच। वाय। आता त्याला दुसरा शब्द मी जोडतीये, त्याच्यातला चौथ्या रो मधला शेवटचा शब्द टेस्टी। टेस्टी क्रंची। आता टेस्टी म्हणजे, क्रंची म्हणजे काय, कुरकुरीत, टेस्टी म्हणजे चविष्ट। आणि त्याच्यानंतर आता त्याला पदार्थाविषयीचा शब्द आहे की नाही, मग त्याला जोडलं हॉट। आता हा हॉट शब्द कुठे आहे, तर शेवटच्या रो मधला दुसरा शब्द आहे हॉट म्हणजे गरम। बघा आता, कुरकुरीत, चविष्ट, गरम, काय असतोय पदार्थ, एखादा पदार्थ MAGGY। बघा आपली फ्रेज तयार झाली, क्रंची टेस्टी हॉट मॅगी, कुरकुरीत चमचमीत गरम मॅगी। झाली की नाही फ्रेज तयार। अशीच फ्रेजेस आपल्याला तयार करायचे आहेत। आपल्याला आणखी एखादं बघायचं झालं तर, तुला आलं का, येतं तुला, कळलं का हे, हा कर बर, कोणतं करतो सांग शब्द, 3 शब्द घेतले का, काय, काय, टॉल स्ट्रॉंग यंग, त्याला काय जोडणार मग, आता हा याने सांगितलंय बघा, टॉल, त्याच्यानंतर स्ट्रॉंग, यंग, हे 3 जोडले, याला कोणता शब्द जोडायचा, टॉल पण आहे, स्ट्रॉंग पण आहे आणि यंग पण आहे, असं कोण असतं, पहिलवान किंवा माणूस। टॉल स्ट्रॉंग यंग मॅन, काय जोडायला, बघा उंच मजबूत आणि तरुण असा पुरुष, काय शब्द तयार होतो, उंच, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, तरुण पुरुष, कळलं का, अशी फ्रेज तयार झाली आहे। आणखी आता तिसरी फ्रेज कोण तयार करा बघा, हे का बघू सांग, काय शब्द आहे, आणि रेड, कोणतं शब्द, डार्क, रेड डार्क, व्हेरी गुड। पुढे न्यू, व्हेरी गुड। बघा आता त्यांनी तिसरं सांगितलंय, रेड डार्क न्यू, आला काय जोडायचं, व्हेरी गुड। हे बघा यांनी कार जोडलं, काय जोडलं, रेड म्हणजे लाल गडद रंगाची, डार्क लाल रंगाची नवीन कार। झाला काही शब्द फ्रेज तयार झाली नाही। आता पुढे कोण तयार करायला येते का, व्हेरी गुड, थांबा सांगितलंय ना, गोल्डन, आता गोल्डन शायनी, गोल्डन, गोल्डन शायनी म्हणतात, शायनी आणि ब्युटिफुल। आता काय असतं, असं चमकदार, त्या थोडीशी चमक आहे, सोने रंग आहे त्याच्यामध्ये आणि दिसायला सुंदर, असं काय असतं, सोना नको, अजून काय, फ्लावर येऊ शकतं, अजून काय असतं, असं अलग अलग रेट उसके आंबे, तितलीला काय म्हणतात, व्हेरी गुड। बघा सांगितलं बटरफ्लाय। बघा काय आहे, गोल्डन, सोनेरी थोडासा रंग आहे, चमकतोय, ब्युटिफुल सुंदर आहे, तर काय आहे ते, बटरफ्लाय, सोनेरी चमचम करणारं सुंदर, बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू। आता 5 नंबर सांग, जमतं तसं पण, सांग लॉंग, लॉंग, हे बघा सांगते लॉंग, लॉंग काय, ठीक, लॉंग
काय असतं? हेअर. काय असतं? लांब जाड काळ्या कलरचे केस. झाली नाही फ्रेज तयार. आपल्याला या बॉक्स मधून या पद्धतीच्या फ्रेजेस तयार करायच्या आहेत. बघा आपण लिहूया. कुरकुरीत, कुरकुरीत, चविष्ट, चविष्ट, गरम, मॅगी. आपल्याला म्हणतो आई म्हणतो आई चमचमीत कुरकुरीत अशी मॅगी कर बरं मला खायला, म्हणतो की नाही? त्याच्यानंतर दुसरं टॉल स्ट्रॉंग यंग मॅन. बघा उंच मजबूत, उंच मजबूत तरुण पुरुष, तरुण पुरुष. झालं का? त्याच्यानंतर लाल गडद किंवा डार्क रेड पण म्हणा. हे आपण काय करू इकडे त्यांनी सिक्वेन्स जरी असं सांगितलं असेल आपण काय करू इकडचं इकडे लिहू आणि इकडचं इकडे लिहू. डार्क डार्क रेड. हा न्यू का गडद लाल, गडद लाल, नवीन कार, नवीन कार. झालं का? आता पुढचं गोल्डन शायनी ब्युटिफुल बटरफ्लाय. सोनेरी, सोनेरी चमचम करणार, चमकणार सुंदर, सुंदर फुलपाखरू, फुलपाखरू. आणि शेवटचं किती छान, मला खूप आवडलं हे, एकदम परफेक्ट. लॉंग थिक ब्लॅक हेअर. लांब जाड काळे भोर केस, काळे केस. या पद्धतीने आपण या बॉक्सचा वापर करून छान अशा फ्रेजेस तयार केलेल्या आहेत. अजूनही त्याच्यात काही शब्द आहेत. त्याच्यातून काय करा, दुसरे राहिलेले जे शब्द आहेत ना त्याच्यापासून तशा फ्रेजेस तयार करा. कळालं का? कळाली?